अंगातील उष्णता, दाह, छूमंतर करा. आज मी तुम्हाला अंगातील उष्णता गायब करण्यासाठी म्हणून हे सुंदर औषध सांगणार आहे, की जे औषध आहे, पण तरीसुद्धा खूप छान लागतं. काय आहे हे? नक्की बघूयात कसं तयार करायचं ते. त्याआधी आपण समजून घेऊयात, की यामध्ये मी असं काय वापरलंय, की ज्याने अंगातील उष्णता कमी होते. तर गोंद कतिरा नावाचं तुम्ही औषध किंवा पदार्थ ऐकला असेल. आजकाल तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. तर गोंद कतिरा म्हणजे काय? तर एक प्रकारे एका वनस्पतीचा तो गम आहे, म्हणजे डिंक आहे. त्या वनस्पतीचं नाव आहे एस्ट्रागॅलस. ही मूळतः चायनीज वनस्पती आहे. ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये हजारो वर्षांपासून हिचा वापर करण्यात येतो. हिचे अगदी कॅन्सरवर सुद्धा ह्या वनस्पतीचे उपयोग आहेत, असं संशोधनातून आढळून आलेलं आहे. तर ह्या वनस्पतीचा स्त्राव म्हणजेच गोंद कतिरा म्हणजे डिंक, जो खाण्याचा डिंक असतो. आपल्या भारतामध्ये परंपरागत आत्तापर्यंत 2 वनस्पतींचा डिंक हा खाण्यासाठी आपण कायम वापरत आलेलो आहोत. तर पहिला म्हणजे एक बाभळीचा डिंक, जिला देवबाभळी असं सुद्धा म्हणतात किंवा काट्यांची बाभळी असं सुद्धा म्हणतात. तिचा डिंक, तिला गम अरेबिका असं म्हणतात आणि तो अशा प्रकारे चमकदार असतो. जसं तुम्ही इथे बघू शकतात, तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते, की हे असे छोटे-छोटे दाणे असतात त्याचे. ते म्हणजे आपण जो नेहमी वापरतो तो बाभळीचा डिंक, तो चमकदार असतो आणि त्याचे दाणेसुद्धा छोटे-छोटे असतात. दुसरा जो आता मी गोंद कतिरा जो सांगतो आहे, की जो उष्णतेवर काम करतो, तो म्हणजे हा गोंद कतिरा. तो मोठा असतो, त्याला चमक नसते. आणि ह्या दोघांमधला अजून एक मोठा फरक ओळखण्याची किंवा ह्याची परीक्षा काय, तर बाभळीचा डिंक हा पहिली गोष्ट उष्ण असतो, दिसायला चमकदार असतो. अंगात गेल्यानंतर बऱ्याच वेळाना त्यामुळे लोकं कंप्लेंट करतात, की मला उष्णतेचे त्रास होतात डिंकाचा लाडू खाल्ला किंवा डिंक असलेला पदार्थ खाल्ला की. त्याचं कारण की बाभळीचा जो डिंक असतो तो उष्ण असतो म्हणून. आणि गोंद कतिरा हा मात्र स्वभावाने थंड असतो किंवा त्याला कूलिंग इफेक्ट किंवा कूलंट प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात. तो त्याची चमक नसते आणि तो जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजवतो, तेव्हा अशा प्रकारे आपण आता पाण्यामध्ये भिजवतो आहोत. तर एक बाभळीचा डिंक आपण एका पाण्यामध्ये टाकला आणि एका बाउलमध्ये आपण गोंद कतिरा टाकलेला आहे, जे आपल्याला व्हिडिओमध्ये आता दिसत आहे. तर हा रात्रभर भिजवू द्यायचा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे दोन्हीही डिंक आपल्याला विरघळलेले दिसतात. पण जो बाभळीचा डिंक असतो, तो अशा प्रकारे चिकट असा तयार होतो आणि जो गोंद कतिरा आहे, तो हायग्रोस्कोपिक असतो. म्हणजेच तो पाणी जे आहे ते शोषून घेतो आणि त्यामुळे अशा प्रकारे स्पंजसारखा तो फुलून येतो. त्यामुळे कापसासारखा असा मऊ-मऊ तो होतो. हा म्हणजेच गोंद कतिरा. मग अशा प्रकारे जर तो फुलून आला तर गोंद कतिरा आणि जर तो अशा प्रकारे विरघळला पाण्यामध्ये आणि चिकट झालं ते पाणी, तर तो म्हणजे आपला बाभळीचा डिंक. तर हे 2 फरक किंवा ह्या परीक्षा या खूप महत्त्वाच्या आहेत, हे समजण्यासाठी की हा गोंद कतिरा आहे की नाही ते. या गोंद कतिराचे उपयोग काय आहेत? औषधी उपयोग. तर अंगातील अतिरिक्त उष्णता कमी करणे, दाह कमी करणे, नाकाचा घोळणा फुटलेला असणे, शौचावाटे अतिरिक्त रक्त जाणे, ज्याला रक्तपित्त असा सुद्धा आजार म्हणतात. पाळीमध्ये अधिक रक्त जाणे, अंगाची लाही-लाही होणे, अंगावर उष्णता उभारणे किंवा छोट्या-छोट्या पुटकळ्या येणे किंवा ज्याला बेंड येणे असं पण म्हणतात किंवा बॉइल्स, कार्बनकल्स असं म्हणतात. हे सगळे उष्णतेचे रूप आहेत, की तुमच्या अंगात जी उष्णता आहे ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने अशा प्रकारे बाहेर पडत असते. ह्या सगळ्याला कमी करण्यासाठी म्हणून आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः जेव्हा अंगाची लाही-लाही होते, तेव्हा गोंद कतिरा खूप सुंदर काम करतो. तसंच गोंद कतिरामध्ये डायटरी फायबर्स सुद्धा अधिक प्रमाणात आहेत आणि ते सोल्युबल फायबर्स आहेत. त्यामुळे तुमचं पोट साफ व्हायला सुद्धा हा डिंक मदत करतो. पूर्वीच्या काळी डिंक हा उष्ण म्हणजे देवबाभळीचा जो डिंक आपल्याला मिळतो नेहमी भारतामध्ये, तो उष्ण असल्यामुळे त्याची उष्णता बाधू नये म्हणून बाळंतिणीला देण्याच्या आधी पूर्वीच्या बायका हे हा जो डिंक आहे बाभळीचा, तो तुपामध्ये 11 दिवस भिजत घालायचे. तुपात भिजत घातलेला डिंक जेव्हा 11 दिवस तुम्ही तुपामध्ये भिजत घालतात, तेव्हा त्याच्यातला जो उष्णता करण्याचा जो गुणधर्म आहे किंवा त्रास देण्याचा जो गुणधर्म आहे, तो कमी होतो आणि त्याच्यामध्ये जे नॅचरल कॅल्शियम असतं, जे हाडांना बळकटी देतं, दातांना बळकटी देतं, ते गुणधर्म आपल्याला वाढलेले आढळतात.
म्हणून अशा प्रकारे जेव्हा तुपामध्ये फक्त भिजवायचा, तळायचा नाही. तुपामध्ये 11 दिवस तो डिंक अशा प्रकारे भिजवायचा आणि त्याची बारीक पूड तयार करायची आणि मग तो बाळंतिणीला देण्यात येणारे जे ड्रायफ्रुट्सचे लाडू असतात, त्याच्यामध्ये तो वापरायचा. म्हणजे मग तो उष्ण पडत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही आपला जो नेहमीचा डिंक जो असतो, तो सुद्धा उष्णता किंवा बाधू नये यासाठी अशा प्रकारे तुपातून भिजवून तो वापरू शकतात. आणि जर तुपात भिजवायला जर आपल्याला वेळ नसेल, तर मग त्याचा पर्याय म्हणजेच गोंदकतिरा. मग तो तुम्ही जसं आपण डिंक रेग्युलर तळतो ना, तसाच गोंदकतिरा सुद्धा आपण तुपामध्ये तळू शकतो आणि त्याची सुद्धा लाही तयार होते. आणि मग तो आपण लाडूमध्ये किंवा वेगवेगळ्या आपल्या पदार्थांमध्ये वापरू शकतो. आता ह्याच्यापासून जे सरबत तयार करायचंय आज आपल्याला, ते कसं करायचं त्याची कृती आपण पटकन बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यासाठी सब्जा किंवा तुम्ही चिया सीड्स पण घेऊ शकतात, सब्जा किंवा तुकुमराई हे सुद्धा घेऊ शकतात. सब्जा आणि तुकुमराई ह्या तुळशीच्याच एका प्रकारच्या बिया आहेत. तुळशीचे अनेक सारे प्रकार आहेत, पण त्याच्यात तुळशीच्याच जातीतली वनस्पती आहे. ती म्हणजे त्याच्या बिया म्हणजे सब्जा आणि किंवा तुकुमराई. तर ह्या रात्रभर भिजवायच्या आहेत. खरं तर सब्जा ह्या 2 तासात सुद्धा भिजल्या जातात. परंतु त्या व्यवस्थित भिजल्या जाव्यात आणि पोटात जाऊन त्या त्रास देऊ नये म्हणून सब्जा व्यवस्थित भिजवून घ्याव्यात. रात्रभर भिजवल्या तर त्याच्यातला जो कूलिंग इफेक्ट असतो, थंडावा देण्याचा गुणधर्म हा वाढतो. अशा प्रकारे आपण सब्जा इथे भिजवून घेतलेले आहेत, रात्रभर ठेवलेत. आता गोंद कतिरा जो आहे तो आपला भिजलेला आहे आणि मस्तपैकी टम्म फुगून आलेला आहे. तर असा स्पंजसारखा झालेला गोंद कतिरा 2 चमचे घ्यायचा साधारण आणि त्याच्यामध्ये आपण सब्जाच्या ज्या भिजवलेल्या बिया आहेत पाण्यामध्ये, ते सगळं टाकायचं आहे. त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं ही बारीक करून, बारीक चिरून टाकायची आणि त्याच्यात आता थोडंसं लिंबू पिळायचं. फक्त एवढ्या 4 इन्ग्रीडियंट्सनी अतिशय सुंदर शरीरातील उष्णता कमी करणारं पेय तयार होतं. याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर खारीक पावडर तुम्ही टाकू शकतात, ज्याने त्याला एक छानसा गोडवा येईल. गूळ आणि साखर मात्र शक्यतो टाकू नका, कारण बऱ्याच जणांना डायबिटीज असतं किंवा बऱ्याच ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा गूळ आणि साखर न टाकता, डायबिटीजच्या लोकांनी सुद्धा गूळ आणि साखर याच्यात न टाकता तसंच जरी घेतलं तरी सुद्धा हे खूप पौष्टिक लागतं. त्यामुळे अशा प्रकारचं सुंदर सरबत किंवा पेय शरीरातील उष्णता कमी करणारं आपलं तयार. व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. चिया सीड्स, सब्जा आणि तुकुमराई ह्या बियांवर तुम्हाला अधिक जास्त माहिती बघायची असेल, तर स्क्रीनवर डिस्प्ले होणारा व्हिडिओ जरूर बघा. अशाच वेगवेगळ्या आरोग्य रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूयात डॉक्टर इशाज पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तोपर्यंत नमस्कार.